मसालेदार, झणझणीत आणि अगदी हॉटेलसारखी कोळंबी फ्राय. कमी वेळात आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला नक्की आवडेल. तर सुरू करूया ही रेसिपी. बघा, मी इथे 50 ग्राम कोळंबी घेतली आहे. स्वच्छ पाण्याने धुतली आहे. सगळं साफ केली कोळंबी चांगलंपणे. आता मी यामध्ये घालते चवीनुसार मीठ. आता यामध्ये मी लिंबू पिळून घालते. अर्धा लिंबू घेतलाय, तर पिळून घेते. आता यामध्ये मी 1 चमचा लाल मसाला घालते, थोडीशी हळद, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर आणि आलं लसूणची पेस्ट 1 चमचा आणि हे मिक्स करायचं चांगलंपणे. बघा, मिक्स करून झालं चांगलंपणे. आता 15 मिनिटं असंच ठेवायचं. आपलं मॅरिनेशन रेडी झालंय. यामध्ये मी 1 छोटी वाटी रवा घातलाय. आता ह्यामध्ये मी घालते 2 वाटी नांदऱ्याचं पीठ, छोटी वाटी. आता यामध्ये घालते 1 चमचा लाल मसाला, चवीनुसार मीठ आणि हे चांगलं मिक्स करून घेते. आता बघा, मी ते तवा ठेवलाय स्लो फ्लेमवरती तेल घालून. आता मी कोळंबी घालते. हे चांगलं कोट करायचं आणि मी हे असं तव्यावर घालते. चांगलं पण असं कोट करून घालायचं. हे बघा, सगळी कोळंबी मी या मध्ये घातली आहे. आता वरून ना तेल घालायचं आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. हे बघा, आता मी ना टर्न करते. हे बघा, दुसरी साईड चांगली भाजली आहे, तर बाकीचे पण असे टर्न करायचे. आता 2 मिनिटं असेच राहू दे. हे बघा, 2 मिनिटं झाली, चांगली फ्राय झालीत बघा. आता मी हे असं टर्न करून घेते. हे बघा, आपली ही कोळंबी फ्राय रेडी झाली आहे. आता मी हे काढते. तर अशा प्रकारे आपली ही कोळंबी फ्राय तयार झाली. मस्त भाता सारासोबत खावा, तुम्हाला नक्की आवडेल. अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी सानस किचन लाईक शेअर सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.